सुरुवात करतोय नागपूरपासून। महापालिका निवडणुकीचा प्रचार जो होता तो काल थांबलेला आहे आणि आता उद्या नागपूर महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। नागपूर महापालिकेत 151 जागांसाठी निवडणूक होते। यासाठी 1135 उमेदवार रिंगणात आहेत। 2783 मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे। यासाठी 9456 BU म्हणजेच बॅलेट युनिट आणि 377 CU म्हणजेच कंट्रोलची व्यवस्था करण्यात आली आहे। फेब्रुवारी 2017 रोजी नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि याकरिता नागपूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये 1135 उमेदवार असून एकूण 151 जागांसाठी मतदान होणार आहे। याकरिता 2783 मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली असून 961 जागांवरती ही एकूण 2783 मतदान केंद्र ठेवण्यात आलेली आहेत। या मतदान केंद्रांवरती आवश्यक असलेला सगळा स्टाफ आपण नियुक्त केलेला आहे। सगळ्या स्टाफचं प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेलं आहे। तर पुण्यातही मतदानाची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। या मतदान प्रक्रियेसाठी पुणे महापालिकेच्या 1500 कर्मचाऱ्यांसोबत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पुणे शहरात 3431 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे, तर 17389 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मतदानासाठी 11000 EVM मशीन्स तयार आहेत। यासोबतच मोठा पोलीस बंदोबस्तही इथे तैनात करण्यात आलाय। 162 जागांसाठी 1076 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहेत। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त पुण्यात तैनात करण्यात आलाय। आणि आता वळूया नाशिकमध्येही महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची मुदत संपली आहे। त्यानंतर आता कुठल्याही प्रकारच्या आचारसंहितेचा भंग होत असेल तर त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाणार आहे। यासाठी आचारसंहिता विभागाकडून 22 फिरती पथकं ही तैनात करण्यात आली आहेत। आतापर्यंत दाखल झालेल्या तक्रारींची योग्य दखल घेतली जाणार आहे। मतदारांकडूनही तक्रारीची त्वरित माहिती मिळावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती आचारसंहिता कक्ष प्रमुख सरिता नरके यांनी दिली आहे। नाशिकमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा जरी थंडावल्या असल्या तरी आचारसंहिता विभागाच्या माध्यमातून कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेतली जाते। आतापर्यंत नेमक्या किती कंप्लेंट्स दाखल झाल्या आहेत, नेमकं त्याचं स्टेटस काय या संदर्भात आपण बोलणार आहोत। नाशिकच्या आचारसंहिता विभागाच्या अधिकारी आपल्यासोबत आहेत। मॅडम, काय सांगणार, सध्या परिस्थिती काय आहे, किती कंप्लेंट्स आपल्याकडे दाखल झाल्या? आजपर्यंत माझ्याकडे 34 कंप्लेंट दाखल झालेल्या आहेत आणि या 34 कंप्लेंटपैकी 25 कंप्लेंट्स आम्ही निकाली काढलेल्या आहेत। याशिवाय आचारसंहितेचा भंग होतोय किंवा नाही हे तपासणी करण्यासाठी म्हणून आपली 22 पथकं आज सध्या रस्त्यावरती कार्यरत आहेत। आम्हाला अशी खात्री आहे की उद्याची निवडणूक आम्ही शांततेत घेऊ शकू। आचारसंहिता विभागाला भाजपकडनं AB फॉर्म वाटपाच्या संदर्भातल्या तक्रारी देखील आल्या होत्या, त्याचप्रमाणे काँग्रेसची देखील तक्रार होती। नेमकं या संदर्भात आपण काय निर्णय घेतला? या भाजपच्या विरुद्धची जी कंप्लेंट आली होती त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याकडनं खुलासा मागितला होता की काही उमेदवारांकडून ज्यांची ऐपत आहे किंवा ज्यांना देण्याची जे इच्छुक होते अशा लोकांकडून त्यांनी काही अमाऊंट्स घेतलेल्या आहेत आणि त्याची आम्ही त्यांच्याकडून यादीची मागणी केलेली आहे की किती उमेदवारांकडून त्यांनी किती पैसे घेतले। काँग्रेस विरुद्ध पण तक्रार दाखल झाली होती, तर त्यावरती नेमका काय निर्णय? त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही काँग्रेसकडून खुलासा मागवला। निवडणूक काळामध्ये सगळ्यात जास्त पैसा आणि मद्य वाटप केलं जातं, तर या सगळ्या परिस्थितीवरती कसं नियंत्रण ठेवलं जातंय? पैसा आणि मद्य वाटपाच्या ज्या घटना घडतील त्याच्यासाठी सिटीझन ऑन पेट्रोल नावाचं एक नवीन ॲप्लिकेशन राज्य निवडणूक आयोगाने नुकतंच निर्माण केलं। या ॲपच्या माध्यमातून कुठलाही नागरिक जिथे त्याला मद्य वाटप किंवा पैसे वाटप होताना दिसतं त्याचा व्हिडिओ किंवा ऑडिओ अपलोड करू शकतो। तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचे अक्षांश रेखांशासह ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचणार आहे। याच्याशिवाय एक मोबाईल क्रमांक महानगरपालिकेने घोषित केलेला आहे 7768002424। ह्या जो सोशल मीडियाचा आमचा नंबर आहे या क्रमांकावरती कुठल्याही प्रकारची तक्रार करायची असेल तर तो या माध्यमातून आमच्यापर्यंत तक्रार करू शकतो। नाशिकहून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल आरोडेसह अभिजित पाटील, महाराष्ट्र। महापालिकांचा हा महासंग्राम आता खऱ्या अर्थाने रंगत आलाय। उद्या मतदान होणार आहे आणि 23 फेब्रुवारीला त्याचा निकाल सुद्धा हाती येणार आहे। मात्र आता कुठून किती उमेदवार उभे आहेत ते सुद्धा आपण पाहूया, अर्थातच ग्राफिक्सच्या माध्यमातून। सुरुवात करूया मुंबईपासून। मुंबईत एकूण जागा आहे 227 आणि इथे उमेदवार मात्र आहेत 2267 इतके।
मुंबईनंतर वळूया ठाण्यात एकूण जागा आहेत 131 आणि उमेदवारांची संख्या आहे 805. मुंबई ठाण्यानंतर तर जाऊया उल्हासनगरमध्ये एकूण जागा आहेत 78 आणि इथे या 78 जागांसाठी 482 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. महापालिकांचा महासंग्राम आता खऱ्या अर्थाने रंगत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. महापालिकेचा महासंग्राम आपण पाहिलं की खऱ्या अर्थाने आता रंगतदार झालेला आहे. पुण्यात सुद्धा मतदानाची जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या मतदान प्रक्रियेसाठी पुणे महापालिकेच्या 1500 कर्मचाऱ्यांसोबत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुण्यात आपण बघतोय की 152 जागा आहेत आणि ज्यासाठी 1076 उमेदवार हे उभे आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये एकूण जागा आहेत 128 पैकी उमेदवार उभे आहेत 765. भाजपचा एक उमेदवार बिनविरोध असल्यामुळे इथे पिंपरी चिंचवडमध्ये 127 जागांसाठी 765 उमेदवार आपल्याला पाहायला मिळतील. आपण थेट जाणार आहोत पुण्याला आमची ब्युरोची प्राची कुलकर्णीकडे. प्राची, आपण बघतोय की मतदानाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. उद्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी मतदान होणार आहे. काय आता वातावरण पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे? रचना, आज शांतता आहे, पण शांतता असली तरी सगळा भर असणार आहे तो छुप्या भेटीगाठींवरती. सगळ्या जास्तीत जास्त पद्धतीने वेगवेगळ्या मार्गांनी आपण पुन्हा एकदा मतदारांना रिमाइंड कसं करू शकतो यासाठी, आणि यासाठी वेगवेगळ्या माध्यमांची निवड लोक करताना दिसत आहेत. फोन कॉल्स केले जात आहेत, तुम्हाला मतदाराच्या स्लिप्स मिळालेल्या आहेत का यासाठी, किंवा मतदान करा याचं आव्हान करणारे फोन येतात. अर्थात हे फोन उमेदवारांकडनं येत असले तरी थेट प्रचार होत नसल्यामुळे सोयीस्करपणे प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी प्रयत्न उमेदवार करत असलेले बघायला मिळत आहेत. पण एकूण जर आपण पाहिलं तर ही सगळी निवडणूक गाजली ती शेवटच्या टप्प्यांमध्ये झालेल्या प्रचार सभांमुळेच. कारण रखडलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती जी अगदी शेवटच्या टप्प्यात 100 जागांसाठीच, म्हणजे कुठेतरी ॲडजस्टमेंट करतच ही आघाडी जाहीर झाली. पण ही आघाडी जाहीर झाल्यानंतरही एकही सभा एकत्रित या दोन्ही पक्षांची होऊ शकली नाही. स्वतंत्रपणे सभा झाल्या. ज्या वेळेला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण ज्यांच्यावरती पुण्याची जबाबदारी आहे ते पुण्यामध्ये आले होते, त्यावेळेला त्यांनीच राष्ट्रवादीवरती अविश्वास व्यक्त केला. भाजपबरोबर राष्ट्रवादी जाणार नाही याबाबत त्यांनी अधिक स्पष्टता द्यायला पाहिजे असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांनी भाजपला टार्गेट केलं. राज ठाकरेंचंही टार्गेट भाजपच ठरलेलं होतं, आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांची म्हणजे अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील या दोघांच्याही ज्या सभा झाल्या त्यांचंही टार्गेट भाजपच ठरताना दिसलं. शेवटच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा जी होणार होती त्यामध्ये खरं तर ते या सगळ्याला उत्तर देऊ शकले असते, पण गर्दीच जमली नाही. जो कोर मतदारसंघ मानला जातो त्या भागामध्ये ही सभा होत असतानाही मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी झाली नाही, आणि त्यामुळे एक हा संदेश आहे का काय भाजपला, अशी चर्चा रंगलेली बघायला मिळाली. या सगळ्यानंतर आता भाजपने जी जाहिरातबाजी केलेली आहे त्याचाही हिशोब मागितला जातोय. या सगळ्या गोष्टी घडताना दिसत असल्या तरी आता सगळ्यांना वेध लागलेले आहेत ते उद्याच्या मतदानामध्ये किती मतदान होत आहे, जास्तीत जास्त मतदान होणार आहे का, लोकांना त्यासाठी कसं बाहेर काढता येईल यासाठीच. निश्चितपणे उद्या मतदान होणार आहे आणि 23 फेब्रुवारीला जो काही आहे निकाल तो आपल्या हाती येणार आहे. त्यामुळे अर्थात उत्सुकता सगळ्यांची शिगेला पोहोचलेली आहे. महत्त्वपूर्ण अपडेट्स प्राची पुढेही तुझ्याकडून जाणून घेणारच आहोत. सध्या दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आपण आता थेट जाऊया विदर्भात बघूया किती उमेदवार उभे आहेत. नागपूर महापालिकेपासून आपण सुरुवात करूया. नागपूरमध्ये 151 जागा आहेत आणि ज्यासाठी उमेदवार उभे आहेत 1141. तर अमरावतीत 87 जागा असून इथे 628 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. अकोलामध्ये 80 जागा आहेत आणि या 80 जागांसाठी 579 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. थेट जाऊया नागपूरला. आमचे ब्युरो चीफ गजानन उमाटे यांच्याकडे. गजानन, आपण बघतोय की नागपूरमध्ये मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळते. हा महापालिकेचा महासंग्राम आता खऱ्या अर्थाने तापत चाललेला आहे. राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाल्याचं आपण गेल्या काही दिवसात पाहिलेलं आहे. उद्या मतदान होणार आहे, कशी तयारी झाली आहे?
रचना, निवडणूक आयोग किंवा निवडणूक प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे. त्यासोबतच जे राजकीय पक्ष आहे ज्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्यांची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आहे. कारण की आजच्या रात्रीला कत्ल की रात असं म्हटलं जातं, कारण की बऱ्याच घडामोडी ज्या आहेत त्या आज रात्रभरात होणार आहे. त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. याचं कारण असं आहे की प्रचार बंद झाला असला तरी खरा टर्निंग म्हणजे कत्ल की रात त्यासाठीच म्हटलं जातं की खऱ्या घडामोडी ज्या आहे त्या आज रात्रभर घडतात. त्यामुळे पोलीस विभागाचं सुद्धा लक्ष आहे, कारण की कोणी आपल्या मतदारांना आमिष दाखवून काही वस्तूंचं वाटप करतं का याकडे भरारी पथकांची नजर आहे. निवडणूक प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे. राजकीय पक्ष सुद्धा तयारीत आहे. 151 जागांसाठी निवडणूक होत आहे आणि 2783 केंद्रावर हे मतदान होणार आहे. मुंबईनंतर रचना नागपूरकडे लक्ष लागलेलं आहे, कारण की नागपूर मुख्यमंत्र्यांचं शहर आहे, गडकरींचं शहर आहे. त्यामुळे भाजपसाठी जास्त प्रतिष्ठेची ही लढत आहे. गेले 10 वर्ष झाले नागपुरात भाजप सत्तेत आहे, त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा फटका सुद्धा नागपूरला भाजपला बसू शकतो. त्यासोबतच बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली. RSSचे काही कट्टर स्वयंसेवक भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत, पॅनल टू पॅनल निवडणूक लढवत आहेत. त्यामुळेच भाजपला थेट चॅलेंज आहे. याचा फटका बसणार का हे उद्याच्या दिवसात ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त डॅमेज कंट्रोल कसं करता येईल याकडे सगळ्या मोठ्या नेत्यांचं लक्ष आहे. मुंबईत सध्या मुख्यमंत्री ठाण मांडून आहे, गडकरी बाहेर आहे, परंतु ही सगळी जबाबदारी राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबत 50 अधिकाऱ्यांची टीम आहे. एकूणच भाजपला कुठल्याही प्रकारे ही निवडणूक जिंकायची आहे, त्यासाठी सगळी ताकद पणाला लावलेली आहे. थेट लढत काँग्रेस आणि भाजपामध्ये आहे, कारण की शिवसेनेची पण फारशी ताकद नाही, राष्ट्रवादीची पण नागपुरात फारशी ताकद नाही. तिसऱ्या नंबरचा एक मोठा पक्ष नागपुरात आहे आणि तो म्हणजे बहुजन समाजवादी पार्टी. गेल्या निवडणुकीत 2012ला तिसऱ्या नंबरवर हा पक्ष होता. 16 नगरसेवक निवडून आले होते. यावेळेस BSPतून BRSP वेगळं झालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी BSPला फटका बसणार का, किंवा सेक्युलर वोट जे आहे म्हणजे त्यांचं डिवायडेशन झालं तर त्याचा फटका काँग्रेसला बसणार का याकडे सुद्धा लोकांचं लक्ष लागलेलं आहे. काँग्रेसने ही ताकद पणाला लावलेली आहे. मुख्यमंत्र्यांचं शहर असल्यामुळे भाजपची सुद्धा ताकद आहे. दुसरी गोष्ट 2012ची निवडणूक आपण बघितली. 2012ला 53% मतदान झालं होतं. त्यामुळे यावेळेस मतदानाची टक्केवारी 70%पेक्षा जास्त असायला पाहिजे. यासाठी निवडणूक आयोगाकडून अवेअरनेसचे प्रोग्राम जे आहेत ते घेतले जात आहेत. बरोबर, जनजागृतीची मोहीम सुद्धा मोठ्या प्रमाणावर राबवली जाते. आता मतदार हे उद्या मतदान करतील आणि नेमकं कोणाच्या पारड्यात किती मतं पडतात हे तर 23 फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. थँक्स गजानन दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आता वळायचं आहे मुंबई आणि ठाण्याकडे. मुंबई आणि ठाण्यात सुद्धा महापालिकेचा महासंग्राम खऱ्या अर्थाने रंगतदार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. प्रचार सभांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा झडल्या होत्या. मात्र 2012ची आठवण या निमित्ताने आपल्याला करून द्यायची, कारण त्याआधी आपण 2017च्या निवडणुकीचे निकाल हाती तर येणारच आहे. 23 फेब्रुवारीला निकाल स्पष्ट होणार आहे. पण त्याआधी 2012मध्ये मुंबई ठाण्यात नेमकं काय चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं ते सुद्धा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईचे हे 2012चं पक्षीय बलाबल आपण पाहतो. एकूण नगरसेवक होते 227, शिवसेनेकडे 75, भाजपचे 31, काँग्रेसचे 52, राष्ट्रवादीचे 13, मनसेचे 28 तर इतर होते 28. मुंबईतलं हे 2012चं पक्षीय बलाबल आपण पाहिलं. त्यानंतर आपण बघूया ठाण्यातलं हे पक्षीय बलाबल. सध्या तिथे शिवसेना भाजपची सत्ता आपल्याला पाहायला मिळते. एकूण नगरसेवकांची संख्या आहे 130, ज्यापैकी शिवसेनेचे 54, भाजपचे 7 आणि राष्ट्रवादीचे 34 नगरसेवक आहेत. उल्हासनगर मधलं सुद्धा चित्र आपण पाहतोय. सध्या तिथे युतीची सत्ता आहे. एकूण जागा आहेत 78, शिवसेनेचे 20, भाजपचे 11, राष्ट्रवादी काँग्रेसचे 20, काँग्रेसचे 8, RPIचे 4 आणि अपक्ष असे 15 असे तिथे आपल्याला हे उमेदवार पाहायला मिळते. 2017चं हे उल्हासनगर मधलं पक्षीय बलाबल आपण पाहतोय.